माझ्या प्रिय बाळा, तुझे आज सर्व भोग संपणार आहेत. तुझं नशीब उजळणार आहे. तुझं आयुष्य आता बदलून जाणार आहे. तुझ्या सर्व इच्छा आज पूर्ण होणार आहेत. ज्यांनी तुला दुःख दिले, त्रास दिले, तेच शत्रू आता तुझ्या समोर हात जोडणार आहेत. कारण देव तुला आनंदाची गोड बातमी देऊ इच्छित आहे. ज्यांच्या समोर हा स्वामींचा संदेश आला आहे, त्यांचं आयुष्य आता बदलल्याशिवाय राहणार नाही. होय बाळा, देव काय म्हणत आहे ते ऐक, नाहीतर नंतर तू पश्चाताप करत बसशील. आता तुझ्या मनातील प्रत्येक इच्छा स्वामी आई पूर्ण करणार आहे. आजचा दिवस तुझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे बाळा, कारण तुझ्या आयुष्यात आता पैशाचाच पाऊस पडणार आहे. एकदा स्वामींना तू विश्वास ठेव. स्वामींचा आशीर्वाद तुला प्राप्त होणार आहे. ज्या बातमीची तू वाट बघत होतास, तीच बातमी आता तुला मिळणार आहे. जे हवे ते स्वामी माऊली आज मिळवून देणार आहेत. तुझी सर्वात मोठी मनोकामना पूर्ण होणार आहे. कोणी ठरवूनही आता तुझं वाईट करू शकणार नाही. होय बाळा, आज तुला आनंदाच्या बातमीचा कॉल येणार आहे. ज्या बातमीची तू आतुरतेने वाट पाहत होतास, तीच गोड बातमी आता तुला मिळणार आहे. चुकूनही तू दुर्लक्ष करू नकोस, पुढे जाऊ नकोस. हा संदेश तू शेवटपर्यंत ऐक आणि आनंदाची बातमी तू ऐक. तुमचाही तुमच्या भगवंतावर विश्वास असेल तर होय देवा असे टाईप करून चॅनलला सबस्क्राईब करा. रागात असताना सुद्धा शब्दांची निवड अशी असायला हवी की उद्या राग उतरल्यानंतर स्वतःच्या नजरेमध्ये खजील व्हायला लागू नये. शब्द फुकट मिळतात, पण त्यांच्या निवडीवर ठरते की त्याची किंमत मिळणार की किंमत चुकवावी लागणार. बाळा, विचार चांगले ठेवा, लोक आपोआप चांगले वाटू लागतील. नियत चांगली ठेवा, काम आपोआप ठीक होत जातील. तुम्ही कितीही तुमच्या हिशोबाने हिशोब ठेवण्याचा प्रयत्न करा, वरचा त्याच्या हिशोबाने हिशोब चुकता करूनच घेतो. त्यामुळे कर्म चांगले करा. आयुष्यात आनंद आल्याशिवाय राहणार नाही. यश हे नेहमी चांगल्या विचारांनी मिळते बाळा. चांगले विचार हे नेहमी चांगल्या संबंधातून, चांगल्या नात्यांमधून येतात. म्हणून आपली संगत नेहमी चांगली ठेवा. पाणी आणि माणसाची वाणी जेव्हा पण मर्यादा सोडतात, तेव्हा विनाश हा कायम असतोच. आरसा कधीच खोटं बोलत नाही बाळा. ज्ञान कधी भित्रेपणा येऊ देत नाही. अध्यात्म कधी मोह होऊ देत नाही. सत्य कधी कमजोर होऊ देत नाही. प्रेम कधी ईर्ष्या होऊ देत नाही. विश्वास कधी दुःखी होऊ देत नाही. कर्म कधी अयशस्वी होऊ देत नाही. त्यामुळे कर्म चांगले करा आणि भगवंताची साथ मिळवा. सहमत असाल तर श्री स्वामी समर्थ असे टाईप करून हा संदेश 2 जणांना शेअर करा आणि पुण्य मिळवा. अहंकाराची करवत, स्वार्थाची तलवार आणि कपट भावनेची कुऱ्हाड चांगल्या संबंधांना कापून टाकते. माळी प्रत्येक दिवशी झाडाला पाणी देतो, पण झाडाची फळे मात्र ठराविक कालावधीतच येतात. म्हणून स्वतःवरती विश्वास ठेवा, संयम ठेवा. प्रत्येक गोष्ट ही वेळेवर होते. प्रत्येक दिवशी चांगले काम करत राहा. एक ना एक दिवस फळ नक्कीच मिळणार. होय बाळा, जास्त देणारा नेहमीच फसवला गेला आहे. मग ते प्रेम असो, विश्वास असो किंवा कोणाची साथ. पक्षी कधीच त्यांच्या पिल्लांना भविष्यासाठी घरटे बांधून देत नाही, तर ते फक्त त्यांना आकाशात उंच उडायला शिकवतात. देवाची तुटलेली मूर्ती झाडाखाली बघून एक गोष्ट समजली की आयुष्यात कधीही स्वतःला तुटू देऊ नका. कारण हे जग तुटलेल्या देवांना घरात जागा देत नाही. तिथे माणसांची काय किंमत. सहमत असाल तर होय देवा मी सहमत आहे असे टाईप करून हा संदेश तुम्ही शेवटपर्यंत ऐका. माझ्या बाळा, जीवनात तू सहन करायला शिक. कारण आपल्यातही अशा बऱ्याच कमतरता आहेत
आणि तरीही इतर लोक आपल्याला सहन करत असतात. सौभाग्य म्हणजे ते जे 7 पिढ्या उपभोगतात आणि दुसऱ्याचे ओरबाडून जे मिळते ते 7 पिढ्या भोगतात. महत्वाकांक्षा राजालाही गुलाम बनवते. संयम गुलाम असणाऱ्यालाही राजा बनवतो. आपल्या आयुष्यातील कुठल्याही दिवसाला दोष देऊ नका. चांगला दिवस आनंद घेऊन येतो आणि वाईट दिवस अनुभव. मग येणाऱ्या प्रत्येक दिवसाला तुम्ही तुमच्या वाईट आणि अनुभवातून शिकायला पाहिजे आणि परत त्या चुका होऊ नये याची काळजी घ्यायला पाहिजे. माझ्या बाळा, 2 गोष्टी मोजणे सोडून दे. स्वतःचे दुःख आणि दुसऱ्याचे सुख. एवढे केले तर तुझे आयुष्य सोपे, सोयीस्कर, आनंदी होईल. भाकरी खाण्यापेक्षा भाकरी बनवायला जास्त वेळ लागतो आणि भाकरी बनवण्यापेक्षा भाकरी कमवायला जास्त वेळ लागतो आणि भाकरी कमवण्यापेक्षा ती उगवण्याला जास्त वेळ लागतो. म्हणून ती खाताना आनंदाने खा आणि बनवणाऱ्याचे आणि उगवणाऱ्याचे कृतज्ञ राहा. सहमत असाल तर गॉड इज ग्रेट असे टाईप करा आणि हा संदेश 4 जणांना शेअर करा. बाळा, माझ्यावरती विश्वास ठेव. तुला वाटत असलेले टेन्शन आता मी दूर करणार आहे. तुझ्या आयुष्यात कितीही अडचणी असू दे, प्रॉब्लेम असू दे, प्रॉब्लेम सगळ्यांच्याच आयुष्यात येतात, तेव्हा आपल्याकडे 2च पर्याय असतात. एक तर त्यांचा सामना करायचा किंवा त्यापासून दूर पळायचे. आता हे आपल्यावर अवलंबून आहे की आपण त्या परिस्थितीत काय करतो. आपण न घाबरता त्याचा जर सामना केला तर आपण त्या समस्येतून बाहेर पडतो आणि त्यापासून जर आपण दूर पळालो तर आयुष्यभर त्या समस्यापासून आपण पळतच राहतो. मग या समस्यांचा सामना करून एक यशस्वी आयुष्य का जगायला नको? मित्रांनो, तुम्ही समस्यामध्ये, प्रॉब्लेम्समध्ये असताना तुम्हाला काय करायचे हे तुम्ही शिकून घ्या. तुमचे आयुष्य बदलून जाईल. आपले प्रॉब्लेम्स, आपल्या समस्या प्रत्येकाला सांगत बसू नका. कुठल्याही समस्येमुळे आपण खचलो किंवा कमजोर पडलो तरी समोरच्याला तसे दाखवू नका. आपण त्या समस्येचा सामना करायला शिका. लोकांसमोर प्रत्येक वेळेस आपल्या कमजोर बाजू बोलून दाखवायच्या सोडून द्या. लोक त्याचा गैरफायदा घेतात. भगवंताचे नामस्मरण करा. भगवंताची साथ कायम आपल्या लाडक्या भक्तांवरती असते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.